हॅलो, विलास फुले यूट्यूब चॅनल. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या माझ्या चॅनलवर की गंभीर आजार बरे बरे कसे होतात. त्याच्यानंतर कम्प्युटर ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्याच्यानंतर तर आपल्याला आता मी नेहमी सांगितलं मला त्याच्यात बॉम्बे हॉस्पिटल कुठं आहे. तर बॉम्बे हॉस्पिटल म्हणाल्यानंतर बनवावं लागतं. त्या हॉस्पिटलचं रूप यावं लागतं. बॉम्बे हॉस्पिटल पनवेलमध्येच आहे. पनवेल ब्रिजजवळ स्टँडजवळ त्या बॉम्बे हॉस्पिटलचं नाव आहे गांधी हॉस्पिटल. गांधी हॉस्पिटल आणि बॉम्बे हॉस्पिटल एकच आहे. लोकांनी मी प्रश्न करतो आहे, गांधी हॉस्पिटल आहे मग बॉम्बे हॉस्पिटल तिथेच आहे, त्याच्यातच आहे. गांधी हॉस्पिटल बॉम्बे हॉस्पिटल एकच आहे. तर गांधी आणि बॉम्बे याच्यामध्ये काही फरक नाही. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची, काय जे असेल ते आपले गंभीर आजार पूर्ण बरे करायचे. बॉम्बे हॉस्पिटल म्हणजेच गांधी हॉस्पिटल. तर गांधी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे सर्व आजार बरे होतात. गंभीर आजार एकाला परत पाठवत नाही, एकसुद्धा पेशंटला परत पाठवत नाही. सर्वच्या सर्व आजार बरे होतात. गंभीर सर्व आजार बरे होतात. असं तर बॉम्बे हॉस्पिटलचा पत्ता पाहिजे ना तुम्हाला. बॉम्बे हॉस्पिटल म्हणजे गांधी हॉस्पिटल. तर आता तुम्हाला त्या हॉस्पिटलचे एक वैशिष्ट्य सांगतो. भारतात कुठे पण दावा केला नाही कोणी की डेड बॉडी, एखादा डेड बॉडी आणली, त्याच्यात काहीच नाही. डेड बॉडी जिवंत करणं हॉस्पिटल आहे तोच बॉम्बे हॉस्पिटल गांधी हॉस्पिटल. गांधी हॉस्पिटलमध्ये डेड बॉडी ही पूर्णपणे बरे केली जातं. ते कसं ते मला सांगायला लावू नका. परंतु गांधी हॉस्पिटलमध्ये डेड बॉडी ही मयत झालेला माणूस हा पूर्ण जिवंत करू शकतात. डेड बॉडी जिवंत करू शकतात. असं हॉस्पिटल तुम्हाला भारतात कुठेच नाही. तर सर्व गंभीर आजार झाली ना. मला काय मी सांगितलं तुम्हाला तरुण कसं व्हायचं. तरुण व्हायचं असेल तर बॉम्बे हॉस्पिटलला विश्वास वाटतो आहे. विश्वास वाटत नाही ना की डेड बॉडी ते पूर्ण जिवंत करू शकतात. गांधी हॉस्पिटल म्हणजेच बॉम्बे हॉस्पिटल पनवेलमध्ये आहे. आणि त्या डॉक्टरसुद्धा गांधीच आहे. सरनेम त्यांचं गांधी आहे. गांधी डॉक्टर आहे. पूर्णपणे डेड बॉडी बरी करू शकतात. तर गांधी म्हणजे बॉम्बे हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल म्हणजे गांधी हॉस्पिटल. तर वयसुद्धा कमी होऊ शकतं. 25 वर्षावर ते 10 वर्षावर. तर एखाद्याला IVF करायची गरज नाही. तर IVFसाठी खूप लोक झगडतात तिथं. IVFसाठी जातात आणि लहान लहान मुलं घेतात. तर एखाद्याला खूप संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, एकदम अरबपती आहे, 1 बिलियन संपत्ती आहे, करोडपती आहे, 50 कोटी आहे, 100 कोटी आहे, पण त्यांना मूल होत नाही. मग ते IVF करतात. मग IVF करायची गरज आहे का? जा ना बॉम्बे हॉस्पिटलला, जा ना गांधी हॉस्पिटल. सांगायचं मला एक झेरॉक्स कॉपी आहे, कलर झेरॉक्स. मला मुलगा हवा आहे माझ्यासारखा, प्रॉपर्टीला वारस नाही आहे, माझ्या वंशाला दिवा नाही, वंशाला कुल कोण चाललं, कुणाला कुल थांबलं आहे, मुलगा होत नाही, मुलगी होत नाही. तर ते लगोलग काय करतात, बॉम्बे हॉस्पिटल त्याच्यावर उपाय आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा वर्षाचा मुलगा, कलर झेरॉक्स कॉपी. उदाहरणार्थ तुम्हाला जर पाहिजे असेल 20 वर्षाचा, 10 वर्षाचा, 25 वर्षाचा, 30 वर्षाचा, 40 वर्षाचा, 50 वर्षाचा कलर झेरॉक्स कॉपी मिळू शकते. जास्तीत जास्त तुम्हाला 50 वर्षाचा घेऊ शकत नाही, 10 वर्षाचा, 20 वर्षाचा तुमच्यासारखा कलर झेरॉक्स दिसणारा मुलगा, सेम टू सेम बापाईसारखा मुलगा ते देऊ शकतात. म्हणजे IVFची गरज आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी. मोठमोठ्या ते काय करतात माहिती आहे, सर्वांना पैसा खूप गरज आहे. तर ते तुम्हाला मुलाची सुद्धा गरज भागू शकते, जन्म देऊ शकतात गांधी हॉस्पिटलमध्ये, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये. म्हणजे गांधी आणि बॉम्बे हॉस्पिटल एकच आहे. आता पत्ता दिला ना तुम्हाला की गांधी कुठे, बॉम्बे कुठे आहे, बॉम्बे कुठे आहे. बॉम्बे म्हणजे गांधी हॉस्पिटल. IVF करायची गरज आहे, इकडे तिकडे भाटण्याची गरज आहे. अरे बिलियन आहात, करोडपती आहात, मुलगा पाहिजे तर तुम्हाला 20 वर्षाचा मुलगा ते देऊ शकतात कलर. असं ते डॉक्टर गांधी डॉक्टर देव आहे. खूप काही दयाळू आहेत, प्रेमळ आहे, असं आहे ते. तर तुम्हाला बॉम्बे हॉस्पिटल पत्ता मिळाला, जा ना बिंदास गांधी हॉस्पिटलमध्ये. त्यांचं सरनेम गांधी आहे. तर चला कमेंट करा, यूट्यूब चॅनल बघा माझा, कमेंट करा, यूट्यूब चॅनल बघा, कमेंट करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलबद्दल. आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडून बघा. तर विलास कोहली यूट्यूब चॅनल अवश्य पहा, कमेंट करा. And goodbye. My God Jesus, my God Jesus.
माय गॉड जीजस.